हो दिसायला परफेक्ट एकदम. सो फायनली गाईज मला खूप वाईट वाटतंय की मला घरच्यांना न सांगता असं पळून जाऊन लग्न करायची गरज मला आज पडली आहे. घरच्यांना खूप फोर्स केला पण घरच्यांनी ऐकलं नाही. शेवटी मला पळून जाऊन लग्न करावं लागलं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा होता की अशा टायमिंगला मला कोणी सपोर्ट केलं नाही. सगळ्यांनी म्हणजे पाठ फिरवली की तुझं बघ. पण अशा टायमिंगमध्ये श्रुती दिदी आणि अंकिता ह्यांनी मला खूप म्हणजे खूप मोठा सपोर्ट केला आहे. आणि मी आयुष्यभरसाठी ह्यांची म्हणजे माझे ह्यांच्यावर उपकार असतील. थँक्यू सो मच दीदी. म्हणजे खरंच लय भारी वाटतं यार. जाऊ दे, तू आयुष्यामध्ये रे काय काय कर, लय पुढे जा आणि संसार चांगला तर आता करा. ह्याच्या पुढे नंतर तुम्हाला कळेलच की माझं लग्न कोणासोबत झाले आणि माझा नवरा कोण आहे. तर कंटिन्यू बघा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहेत सगळेजण? आय होप सगळे ठीक असतील. तर आज मी जाणार आहे अंकिता आदमाने, ज्या की खूप मोठ्या रील स्टार आहेत आणि सोबतच एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहेत. तर त्यांनी माझ्यावर एक लुक करणार आहेत. आणि हा श्रुती सोनवणे, ह्या पण खूप मोठ्या रील स्टार आहेत. ह्या पण खूप मोठ्या रील स्टार आहेत आणि सोबतच एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहेत. सगळे रील स्टार मेकअप आर्टिस्टच होईलेत म्हणून मी ह्यांची मॉडेल झाली. तर हा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. आलेलो आहोत अंकिता आदमाने उर्फ रील स्टार अंकिता आदमाने उर्फ मेकअप आर्टिस्ट अंकिता आदमाने यांच्या गल्लीत. तर तुम्ही बघू शकता हे रेड रोजेस आपल्याला देऊन सत्कार करण्यात आलेला आहे की आपण चलत डोक्याला लावायला जिप्सी आणली तुला कपडा चलत अंकिता आदमाने यांच्या गल्लीत आलेले आहोत उर्फ नेहा आदमाने, जे की तिचं टोपण नाव आहे. अंकिता आदमाने यांनी इथं खूप सारं मेकअपचं सामान वर काढून ठेवलंय. पण त्यांच्या घरातली लाईट गेली आहे कारण त्यांनी लाईट बिल भरलं नाही. मग त्याच असं छोटा मोठा व्यवसाय करून त्यांचं लाईट बिल भरून आणखीने ब्लॉग बघितलंच लय आणणार पण आपल्याला देवा देवा पाचशे होते माझ्याकडे. ती बी आधार पाठवलं तसं काही ती बी फक्त प्रमोशनच्या व्हिडिओ साठी यांचं किती चाललंय तर बघा. करना पडता है ये सब. ही गिनन गेलेली अवलाद, ही गिनन गेलेली साडी आणि ही गिनन गेलेली पायल. तर गाईज आता तुम्ही माझा लुक बघणार आहोत. तर मला अंकिता आदमाने ही साडी घालून मला नवरी बनवणार आहे बिना नवऱ्याची. एवढा लवकर काही मी लग्न करणार नाही. पण असं वाटतं की ह्या साडीमध्ये बघून पोरं फिदा होती माझ्या. विदाउट मेकअप पण मी छान दिसते है ना. हो हो खूप छान, असं पकडून आणलेलं माकडावानी. लाईट बिल भरली नाहीस? माझ्या लेट गेलाय ग, पैसे नव्हते मग प्रमोशन कोण देणार. हो काही बघा प्रेम हो प्रेम, प्रेमा पुढं काहीच नाही. बघा कसलं प्रेम आहे. चपाती अर्धी संपत आली. आता उग म्हणायचे काम झाले, जाऊ द्या. तर मेकअप सेट झालेला आहे आणि जबरदस्ती सुद्धा तुम्ही बघू शकता. लय मोठी जबरदस्ती. ते पण कशाची, ते डोकं टेक नावाची. काय डोकं टेकण्याची अंकिता आदमाने. कसं ग टेक नाव करते बडबड करते ही पोरगी डोळ्यात घालून. ये है रियल मेकअप आर्टिस्ट. तर गाईज माझ्या लग्नाची तयारी चालू आहे. तुम्ही म्हणताल ही पोरगी मेकअप का करायले, तर तुम्ही बघू शकता हे माझी साडी आहे जी की मला घालायची आहे. नवरदेव बघितलेला आहे. ऐसी बातें बताई मी जाते नजर लागते म्हणूनच आम्ही सांगणार झालं, बघितलेलं आहे फक्त, माहितीच तो तुमच्या माहिती असावं तुम्हाला पण. डोळे बंद कर ना. तर असा जबरदस्तीवाला मेकअप तुम्ही बघू शकता. तिकडा रागत बघ किती डोळे बंद कर, डोळे बंद कर ना. बट म्हणजे माझं म्हणणं कसं, आपल्याला माहिती आहे ना की बाबा आपल्याला आज मेकअप करायचा आहे. तेवढं लाग करत नाही ना. तर हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता ह्या दोघींना मी मेकअप शिकवलेला होता. तर आता मी बघते की ह्यांना मेकअप जमताय का नाही. पायल पक्की बुद्धी जायलीस. कट करतो मी थोडं दिसलं ना, पुन्हा एंडिंगला कसं भारी वाटत का. एंडिंगला भारी दिसते मेकअप केल्यावर का रिझल्ट. सो
गाईज फायनली आपला लुक कम्प्लीट झालेला आहे. तर मी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ह्याचं सगळं क्रेडिट जाते अंकिता आदमानेला आणि त्याच्यातलं 99% मला जाते कारण मी एवढी सुंदर आहे. त्याच्यातलं तिला 1%. हो का कशा बसल्या जिंदगीला. हरून मॅडमला भूक लागली आहे. पाणीपुरी मग मागव म्हणलं हो का आम्ही सकाळी किती वाजता चालू केलं तर मेकअपला. सो फायनली गाईज आम्ही बिनाची नवरी पळवून लावायला पळून घेऊन चाललो. पळून चालले हा कारण मला हे लग्न करायचं नाही. कारण तिला नवरदेवच माहित नाहीये कोण आहे. आणि आता सध्या आम्ही चाललोय शूट खरं करण्यासाठी. म्हणायला गेलं तर माझ्या लग्नात जास्त लोक तेच येणार आहेत. म्हणजे जे माझं लग्न लावायला येणार नाहीत तर ते नवरा कोण आहे हे बघायला येणार आहेत. तू पण घेऊन कोण जाणार आहे याची उत्सुकता जास्त असणार आहे लोकांना. अंकिता, तुझं काय म्हणणं आहे? छान दिसते. ए पुढे बघून गाडी चालव. माझं ही म्हणणं आहे की पायल खरंच खूप छान दिसायली आणि माझ्या अंकिताचं मम्मीनं मला असं म्हणणं आहे. म्हणली की हिच्यावरून माझ्याकडून किलोभर मिरच्या ओळून टाक. आता बाकी ट्रॅफिक आहे. अंकिताचं असं म्हणणं आहे अंकिताच्या की मम्मीचं आम्ही असं गरीब म्हणणं आहोत आहे. म्हणून एका गाडीवर तिघी जण चालला. ती गोष्ट तुम्ही इग्नोर करा. आणि अंकिताच्या मम्मीचं असं म्हणणं आहे की किलोभर मिरच्या पायलवर काय करायचं तर ओवाळून टाकायचं म्हणजे तिची नजर काढायची उतरून टाकायचं. सो आता आम्ही किलोभर मिरच्या पण घेणार आहोत. हे बघा फ्लश आले. सो फायनली गाईज जे मी पहिल्या क्लिप मध्ये बोलले होते ते जास्त काय मनावर घेऊ नका. ते फक्त एक मजाक होता. तो कैसा कैसा लगा लगा मेरे हमारा लग्न का मजाक. कैसा लगा मेरा मजाक? ते जास्त मनावर घेऊ नका. फक्त लुक केला होता माझा बाकी काही विषय नाही. आणि एवढ्या लवकर मी लग्न करत नाही आणि कोणाचं एवढं नशीब फुटलेलं नाही की ते माझ्यासोबत लग्न करेल. मला असं का म्हणालीस ग. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर करा आणि हा Subscribe. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला म्हणायला प्रॉब्लेम होते. बाय बाय.